नमस्ते शेतकरी मित्रांनो, माझं नाव सरदार जगदाळे. मी बायोफॅक्टर प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीतून आज आपण कवटाळी इथे सतीश रमेश पाटील यांच्या प्लॉटवर आलेलो आहे. त्यांनी बायोफॅक्टरचे प्रोडक्ट डोसमध्ये त्यांनी बायोएक्सेल ट्रिओ आणि सुमका वापरलं होतं डोसमध्ये. पण आता ह्यांना आपण कळीसाठी काय दिलं होतं, जीव्याम आणि बीओसी हे प्रोडक्ट दिले होते. एक 8 ते 10 दिवसापूर्वी दिले होते. त्या टायमाला कळीची संख्या एकदम नागण्य होती. तर त्यांना त्या बीओसी आणि जीव्यामुळे इतका जबरदस्त रिझल्ट आला. तर त्यांची काय प्रतिक्रिया आपण त्यांच्या तोंडूनच आपण ऐकू. साहेब, आपलं नाव काय? नमस्कार, नमस्ते. माझं नाव सतीश रमेश पाटील, बर, कंपोस्ट कवटाळी, तालुका पंढरपूर. मोबाईल नंबर 9822558029. बर. तुम्ही कुठले प्रोडक्ट वापरले होते आणि कशासाठी वापरले होते? मी ह्याला जमिनीतून बेसल डोस मध्ये ट्रिओ आणि सुमका वापरलं होतं. टिओ आणि सुमका वापरले होते. टिओ आणि सुमकामध्ये काय तर सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आणि बॅक्टेरिया, फॉस्फरस सोल्युबल बॅक्टेरिया ह्या मधलं आहे. आणि आपण आता कळीसाठी काय वापरलं होतं? आपण ड्रिप मधून ह्याला सुरुवातीला जीवयाम सोडलं मुळीसाठी, बर. आणि नंतर आपलं बेलम S2 बेलमी असतो, हा, आणि बीओसी खालनं सोडलं. ड्रिप मधून तर सोडलं. सोडल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? सुरुवातीला झाडामध्ये कॅनोपी नव्हती, बर झाडामध्ये कॅनोपी आली बर आणि कळीची संख्या वाढली. बर. मुळीची आणि वगैरे पांढरी मुळी एकदम फ्रेश मध्ये. इकडे या साहेब, इकडे. हे तो उकरू मुळी साहेब, इथं हा. इथं इकडं. हो साहेब, इकडे या, इकडे उकरा. हा. तर बघू शकता साहेब, आपण इथं सुद्धा मुळींचं वाढली का नाही बघू आपण इथं. हा, हे बघा, मुळींची संख्या, इतकी मुळींची संख्या जबरदस्त वाढल्यामुळं त्यांना साईज वगैरे हो. हा, ही मुळींची संख्या वाढली. आता उन्हाळ्यामध्ये एवढी मुळींची संख्या वाढत नाही, आणि ज्यामुळे मुळी वाढल्यामुळं इकडे कळींची संख्या वगैरे वाढलेली आहे. आणि कळी पण तुम्ही बघू शकता, कळीचा स्ट्रोक पण बघू शकता, कळीची साईज पण बघू शकता. तर तुम्ही काय समाधानी आहात का? समाधानी आहे. मी तर शेतकऱ्यांना काय सांगू शकता? इतर शेतकऱ्यांना असं सांगू शकतो की रासायनिक वर पूर्ण न राहता हा सेंद्रिय वापरून जमिनीचा पोत सुधारून हा जे जमिनीत आपल्या पडून राहिलंय हा ते उचलणं देण्यासाठी सेंद्रिय पोत बी सुधारतोय, जीवाणूंची संख्या पण वाढती, आणि जमिनीतील जे फिक्स झालेले न्यूट्रिशन अन्नद्रव्य आहेत ते पण उचलून घेते. ह्या खतामुळे अपटेक होते. अपटेक होते. चालेल, धन्यवाद.